नमस्कार मैत्रिणींनो, बघा आता पावसाळ्याचे दिवस आलेले आहेत आणि पावसाळा झाला की बघा थंडीचे दिवस लगेच येतात. थंडीचे 4 महिने असतात आणि मग ज्या ताईंच्या घरामध्ये लहान बाळ असतात त्या बाळांना कुठलाच ऋतू सहन होत नाही. सुरुवातीला त्यांची त्वचा नाजूक असते आणि त्यांची म्हणजे प्रतिकारशक्ती वाढलेली नसते आणि त्याच्यामुळे त्यांना लगेचच सर्दी, खोकला, ताप हे आजार होतात. तर मैत्रिणींनो, आपल्या बाळांची काळजी घेण्यासाठी मी तुम्हाला आज मजबूत, छान आणि गरम असे बूट तयार करायला शिकवणार आहे. तर मैत्रिणींनो, खूप लहान बाळांसाठी हे बूट आपण तयार करणार आहोत. तुम्ही या बुटासाठी मऊ छान असं कापड घ्या किंवा उबदार असं जर तुमच्याकडे स्वेटर वगैरे असेल तर त्या स्वेटरच्या कापडाचे जर तुम्ही बूट शिवले ना तर बाळांच्या पायांना खूप मऊ आणि छान होणार आहेत आणि त्यांचे पाय गरम असे राहणार आहेत. त्यांना थंडी आणि पावसाळ्याच्या दिवसात ते बूट खूप फायदेशीर होणार आहेत. तर म्हटलं, आपल्याला माहिती आहे तर आपण आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करावा. तर खूप सुंदर असे बूट आपले होणार आहेत. तर चला करूया सुरुवात. तुम्हीही तुमच्या घरामध्ये असे बूट स्टेप बाय स्टेप तर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हालाही सहजच हे बूट जमतील. तर चला मैत्रिणींनो, करूया सुरुवात. तर मैत्रिणींनो, बघा आता बूट शिवणार आहोत. वेलवेटचं मऊसूत कापड घ्या, कारण बाळांच्या पायाची स्किन नाजूक असते. आपल्याला उंची घ्यायची आहे 12 इंच, रुंदी घ्यायची आहे 5 इंच. स्टेप बाय स्टेप बघा. तुम्हीही तुमच्या बाळांना शिवणार असाल तर त्यांच्या पायांची तुम्ही मापे घ्या, कारण प्रत्येक बाळांच्या पायाची उंची रुंदी कमी जास्त असू शकते. अशा पद्धतीने आपल्याला एकदा दुमडून घ्यायचं आहे, दुसऱ्यांदा एकदा दुमडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 4 पदर करायचे आहेत मैत्रिणींनो. स्टेप बाय स्टेप बघा. तुम्ही पहिल्यांदा कधी शिलाई न करणाऱ्या ताईंना सुद्धा हे येऊ शकते. आपल्याला सुरुवातीला भीती वाटते, एकदा आपण करायला बसलो ना आपल्याला काहीच अवघड वाटत नाही. आपल्यामधला कॉन्फिडन्स वाढतो आणि आपल्यामध्ये सकारात्मक विचार येतात. आपण सगळं काही करू शकतो, फक्त शिकायचीच गरज असते. अशा पद्धतीने आपल्याला खालून अंडाकृती साईडने कट करून घ्यायचं आहे. अंदाजे तुम्ही एक साधारणतः अर्धा इंच किंवा पाऊण इंच घ्या खालचं कट करायचं माप, आणि वरती जे मी आता खून केलेली आहे ती साधारणतः 2.5 ते 3 इंच तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने मी 2.5 इंच घेतलेली आहे. तर बघू शकता, स्टेप बाय स्टेप बघा. कलरचा दोरा वापरा. शक्यतो डबल तुम्ही शिलाई मारा की जेणेकरून आपले बूट उसवता कामा नये. बघू शकता, अशा पद्धतीने मी कलरचा दोरा वापरलेला आहे आणि मऊसूत वेलवेटचं कापड घेतलेलं आहे. आता बघू शकता, 8 टिप मारल्यानंतर खालच्या साईडला आपल्याला साधारणतः पाऊण इंच घ्यायचं आहे आणि इकडच्या साईडने कमी करत वरच्या साईडने जास्त करत इकडून अजून निमुळता आकार द्यायचा. अशा पद्धतीने तुम्ही द्या. आणि बघा, आता आपल्याला सवच्च करून घ्यायचं आहे. आपले बूट खूप सुंदर, छान आणि फिनिशिंग सहित होणार आहेत. तर मैत्रिणी, स्टेप बाय स्टेप बघा. आता मी सवच्च केलेलं आहे. किती सुंदर आपले बूट झालेले आहेत. मी कसं सवच्च केले आहे तेही तुम्ही लक्ष ठेवून बघा. त्यासाठीच व्हिडिओ स्टेप बाय स्टेप असा मी दाखवत आहे तुम्हाला. मी पळवला नाही का तर तुम्हाला काहीच कळणार नाही. त्यासाठी मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे. अशा पद्धतीने बघा, आपल्या बाळाचे बूट खूप सुंदर, छान आणि फिनिशिंग सहित येणार आहेत. कारण आता हिवाळ्याचे आणि पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यांना हे जर घातलं ना सर्दी खोकला त्यांना लगेच होणार नाही आणि हे घालणे फार गरजेचं आहे, कारण त्यांची प्रतिकारशक्ती खूप कमी असते. तर मैत्रिणी, आता काय करायचं आहे, आपल्याला खालच्या साईडचा भाग शिवून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही त्याच कलरचं कापड वापरू शकता, अदरवाईज दुसऱ्याही कलरचं वापरू शकता. पण शक्यतो कॉटन मऊसूद असावं. बाळाच्या स्किनला कोणत्याही प्रकारचं रफ कापड वापरू नका, कारण त्यांची त्वचा खूप नाजूक असते मैत्रिणींनो. बघू शकता, आता आपण तो बूट आहे ना तो त्या कापडावर ठेवून त्याचं आपल्याला माप अशा पद्धतीने मी खून करून घेतलेले आहे. तुम्ही चॉकच्या साह्याने अशी खून करून घ्या. बघू शकता, स्टेप बाय स्टेप बघा, व्यवस्थित बघा. तुम्हालाही नक्की बनवता येईल मैत्रिणींनो. आता आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण असं खालचं कापड आणि बूट जो बनवला आहे तो आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे. खूप सोपं पद्धत आहे मैत्रिणींनो. 2 ते 3 मिनटात तुम्ही करू शकता. पण स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजावून सांगण्यासाठी हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे. बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. शक्यतो डबल टिप मारा, उसवू नये. बघू शकता, आपले बूट खूप सुंदर, छान आणि फिनिशिंग सहित होणार आहेत आणि आपण मार्केटमध्ये डीमार्टमधून विकत आणल्यासारखे होणार आहेत मैत्रिणींनो. बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला बूट शिवून घ्यायचे आहेत. त्यांचे पाय जरी जमिनीवर पडले तरी त्यांना कोणत्याही प्रकारच्या सर्दीचा, खोकल्याचा त्रास लवकर होणार नाही हे बूट जर घातले तर. अशा पद्धतीने खूप सुंदर फिनिशिंग सहित झाले. आता आपल्याला तेही सुलट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी सुलट करून घेतलेलं आहे. अशा बघू शकता, आपले बूट किती सुंदर, छान आणि फिनिशिंग सहित झालेले आहेत. तर मैत्रिणी, तुम्ही एकदा ट्राय नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की हे बूट कसे सुंदर, छान फिनिशिंग सहित झालेले आहेत. वेलवेटच्या कापडाचा मी वापर केलेला आहे. तुम्ही मऊसूद वेलवेटच्या कापडाचा वापर करा.
करा. वेल्वेटचं कापड नसेल तर स्वेटरच्या कापडाचा वापर करा आणि शक्यतो मऊसूत छान कापडाचाच तुम्ही वापर करा. रफ कापड अजिबात वापरू नका, त्यामुळे बूट खराब होतील. आणि जर मऊसूत छान कापड वापरलं तर बूट मऊसूत होतील. बाळाच्या स्किनला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुमच्या घरामध्ये जे कितीही महिन्याचं बाळ असू द्या, त्यांचं तुम्ही लांबी घ्या, रुंदी घ्या आणि मापावाईजच तुम्ही व्यवस्थित बूट शिवा. खूप छान सुंदर आणि फिनिशिंग सहित आपला बूट तयार झालेला आहे. बघू शकता किती छान दिसत आहे. मी तुम्हाला सगळीकडून दाखवत आहे. आणि तुमच्या बाळाचा पाय ह्याच्यामध्ये सहज जाऊ शकतो आणि उबदार होऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये बूट नक्की तयार करून बघा. खूप सोपी, साधी आणि सरळ पद्धत आहे. आता मी तुम्हाला दुसरा बूट दाखवते, लहान साईजचा दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला 5 इंच रुंदी घ्यायची आहे आणि उंची साधारणतः आपल्याला घ्यायची आहे 11 इंच. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला आता मुडपून घ्यायचं आहे. पहिलेच जी स्टेप केली आहे ती स्टेप आहे. मी साधं कॉटनच्या कापडाचं तुम्हाला शिवून दाखवते. पहिलं दाखवलेलं आहे ते वेल्वेटचं, आता दुसरं जे आहे ते कॉटनचं कापड आहे. अशा पद्धतीने आपल्याला 4 पदर करून घ्यायचं आहे. मगाशी जी सांगितली आहे स्टेप तीच करायची आहे. अर्धा इंच आपल्याला अंडाकृती असा आकार खालच्या साईडने द्यायचा आहे. स्टेप बाय स्टेप बघा, तुम्हालाही जमू शकेल. बघू शकता अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला 2.5 ते 3 इंचावर खूण करून अशा आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. हे अंदाजेच घ्यायचं आहे. साधारणतः 2, 2.5, 3पर्यंत तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने टिप मी मारून घेतलेली आहे. जे पहिलं मी आपण केलेलं आहे रेड कलरचं बूट, त्या पद्धतीची सर्व काही प्रोसेस आहे. पण म्हटलं चला कॉटनच्या कापडाचं कसं येते ते तुम्हालाही सांगावं, त्यासाठी कॉटनचं कापड घेतलेलं आहे. तुमच्याकडे कोणतंही कापड नसेल तर तुम्ही नाराज होऊ नका, कॉटनच्या कापडाचंही आपण शिवू शकतो. म्हणून म्हटलं चला कॉटनच्या कापडाचंही आपल्या मैत्रिणींना शिवून दाखवावं आणि त्याचीही फिनिशिंग कशी येते तेही मी तुम्हाला आता सांगणार आहे. स्टेप बाय स्टेप बघा, तुम्हालाही जमू शकेल. तर अशा पद्धतीने हेही बूट आपल्याला सवच्च करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. आणि ह्या बुटासाठी तुम्ही पांढऱ्या कलरचाच दोरा वापरा. बघू शकता आता सवच्च केल्यावर किती छान आपलं बूट दिसत आहे. अशा पद्धतीने तुम्हीही जर शिवलं तर तुम्हाला हे सहज जमू शकेल. ह्याच्यामध्ये काहीसुद्धा अवघड नाही. आपल्याला शिवस्तपर्यंतच अवघड वाटतं. एकदा का आपण शिवायला बसलो की आपल्याला सहज सगळं सोपं वाटतं. म्हणूनच मैत्रिणींनो बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला खालीही कापड ठेवायचं आहे आणि मगाची जे सांगितलं आहे त्या पद्धतीनेच आपल्याला बुटाचा आकार ठेवून चॉकने खूण करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता मी बूट ठेवून खालचं कापड तुम्ही 2 पदरी घ्या की जेणेकरून आपले बूट जास्त दिवस टिकतील आणि लवकर खराब होणार नाहीत. आता मी 2 पदरी खालचंही कापड घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आता चॉकच्या साह्याने मी हे बुटाची खूण करून घेणार आहे. स्टेप बाय स्टेप बघा. तर बघू शकता आता मी डायरेक्टच शिवून घेत आहे. तुम्ही असंही डायरेक्ट जरी शिवून घेतलं तर काय प्रॉब्लेम नाही. आणि जर तुम्ही चॉकच्या साह्याने जरी तुम्ही खूण केली तरीही त्याही पद्धतीने होऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. जो राहिलेला भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कॉटनच्या कापडाचाही आपला बूट तयार झालेला आहे. तुम्ही कॉटनच्या कापडाचाही बूट आपल्या बाळांसाठी शिवू शकता मैत्रिणींनो. ज्यांच्या घरात लहान बाळ आहे त्यांच्यासाठी हे खूप बुटाची आयडिया खूप छान आणि सुंदर आहे. आता बघू शकता हेही मी तुम्हाला सवच्च करून दाखवते. खूप सुंदर फिनिशिंग सहित आपले बूट तयार झालेले आहेत. तर बघू शकता किती सुंदर आपले बूट दिसत आहेत. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये कापड असतील तर असे बूट नक्की तयार करा. बघा आता रेड कलरचा वेल्वेटचा कसा दिसतोय आणि कॉटनचा कसा दिसतोय, थोडंसं फरक आहे. वेल्वेटचं कापड जरा मऊसूद असल्यामुळे छान फिनिशिंग येते, कॉटनचा पण छान येते. पण शक्यतो तुम्ही हे वेल्वेट आणि स्वेटरच्या कापडाचा वापर करा, ते उबदार असतात. आणि कॉटनचं पण असतं पण थोडंसं मऊसूदपणा वेल्वेटच्या आणि कॉटनच्या कापडामध्ये असतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास सबस्क्राईब करा.